इंदिरानगर सांगली येथील पाण्याची पाईपलाईन व्यवस्थित बसवून ड्रेनेजची व्यवस्था करा, अन्यथा वंचित बहुजन आघाडी सांगली महानगरपालिकेला सांडपाण्याने अभिषेक घालेल. वंचितचा आक्रमक पवित्रा. सांगली शहरातील इंदिरानगर परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन गटारीमधून गेलेली आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना स्वच्छ, पुरेसे व नियमित पाणी मिळत नाही. गटारीमधून पाईपलाईन गेल्यामुळे पाणी दूषित असण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. सदर भागात पाण्याचा दाब कमी असून अनेक वेळा पाणी अत्यंत कमी प्रमाणात येते. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने घर तिथे शौचालय, घर तिथे नळ कनेक्शन ही महानगरपालिकेची घोषणा फक्त कागदावरच राहिली आहे. तरी आपणास विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करण्याचे आदेश द्यावेत व गटारीमधून केलेली पाईपलाईन सुरक्षित ठिकाणी हलवून नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच इंदिरानगर परिसरात ड्रेनेजची व्यवस्था करण्यात यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेला गटारीचे सांडपाणी घेऊन अभिषेक घालेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहर अध्यक्ष विनायक मोरे, ज्येष्ठ नेते मधुकर शेसवरे, अनिल कांबळे यासह भागातील नागरिक उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मधील इंदिरानगर स्लम एरिया झोपडपट्टी असलेला हा परिसर, या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नागरी सुविधांपासून इथली जनता त्रस्त आहे, भयभीत आहे आणि यांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नाही. आता ह्या इंदिरानगर परिसरामध्ये आम्ही भेट दिल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की या ठिकाणी गटरीची सोय आहे, पण गटरीमधलं सांडपाणी जाण्याची सोय नाही. आणि या परिसरामध्ये पाणी कनेक्शनचं पाईप आहे, तीसुद्धा गटरीमधूनच आहे. पण पिण्याचं पाणी आणि गटरीचं पाणी एकत्र आलं तर येणाऱ्या या वस्तीतील लोकांना ते पाणी पिल्यानंतर आजाराची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या गटरीमध्ये लहान मुलं वगैरे खेळत असताना ती लहान मुलं जर त्या गटरीमध्ये जाऊन मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. तरी महापालिकेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आवाहन करतोय की या लवकरात लवकर या इंदिरानगर परिसरातील समस्या सोडवण्यात याव्या, अन्यथा या गटरीतीलच पाणी तुमच्या महानगरपालिकेला आम्ही घेऊन अभिषेक घातल्याशिवाय राहणार नाही. बरोबर.